नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप स्वागत आहे। मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच। आपली जी सिरीज सुरू आहे माझी लाडकी, या सिरीजचा 5वा भाग आपण आज बघतोय। आज आपला विषय आहे की आपल्या मुलीला आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करणे शिकवायचं आहे आणि आपल्या टेक्नॉलॉजीचा योग्य वापर कसा करावा हे आपल्याला आपल्या मुलीला शिकवायचं आहे। आपल्या जवळ काही नसलं तरी आज असा प्रत्येक व्यक्ती आहे, अगदी मोठ्यात मोठ्या हुद्द्यावर असलेली व्यक्ती तर घरकामाला जाणारी मावशी किंवा घरकामाला जाणारी महिला, यांच्या प्रत्येक जणांकडे आज स्मार्ट मोबाईल आहे। मग हा स्मार्ट मोबाईल हीच आपली आजची इझिली अवेलेबल असलेली, सर्वांजवळ असलेली टेक्नॉलॉजी आहे। तर या टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा, आपल्या मुलीला सुरक्षित राहण्यासाठी तिला या टेक्नॉलॉजीचा वापर करणं कसं शिकवायचं आणि आपणही तो कसा करायचा, या विषयावर आपण आज बोलणार आहोत। तर जो आपला मोबाईल आहे, तर घरून निघताना एक गोष्ट लक्षात ठेवा की घरून निघताना आपला मोबाईल हा फुल रिचार्ज असणं गरजेचं आहे। नाही फुल 100% पण 90% मोबाईल आपला रिचार्ज असणं गरजेचं आहे। नाही तर होतं काय, कामाचा वेळ असताना माझा मोबाईल चार्जच नाही, माझा मोबाईल चार्जच नाही। सो घरून निघताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठे जायचं त्यांना मोबाईल चार्ज असणं गरजेचं आहे, फुल चार्ज असणं गरजेचं आहे। आणि हे महिलांसाठी किंवा मुलींसाठीच नाही तर हे आपल्या सगळ्यांसाठी लागू पडतं, ते सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे। मग आता आपण मोबाईल पण घेतलाय, फुल चार्ज केलेला आहे आणि आपली मुलगी काय करतीये, ती बॅग मध्ये मोबाईल ठेवतीये किंवा आता जीन्स टॉप वगैरे घालतो त्याच्यामुळे तो जीन्स मध्ये असतो बरेचदा, आणि कानामध्ये काय आहे, हेडफोन। सो छान गाणे ऐकत ऐकत किंवा कोणाशी बोलत बोलत रस्त्याने चाललाय आणि रोज असंच होतंय। काय कुठे चाललंय, रोडवर कोण काय प्रॉब्लेम होत आहेत, कोण कोणाशी भांडतायत, कोण काय करतंय, काही नाही। आपलं मस्त गाणे ऐकण्यात किंवा कोण्या मैत्रिणीशी किंवा मित्राशी किंवा आणखी कोणाशी आपण मस्त बोलत चाललेलं आहे। हे आपलं टेक्नॉलॉजी यूज करण्याचं योग्य मार्ग आहे का? नाही। कारण अशा कितीतरी मुली मी बघितलेल्या आहे की चल आपल्या घरून निघालं की कानात हेडफोन टाकले की चालल्या बोलत असतात। म्हणजे मी गाणं ऐकताना पण बघितलंय आणि बोलताना पण बघितले आहे। पण तसं करू नका, लक्ष ठेवा, चोहोबाजूनी लक्ष ठेवा की आपला मुली कितीतरी महिन्यांपासून कितीतरी दिवसांपासून मुली आपला पाठलाग करतोय का। तुम्हाला कसं कळेल तुमच्या कानात हेडफोन आहे, तुमचं सर्व लक्ष मोबाईल मध्ये आहे, कसं कळणार तुम्हाला? एखादा व्यक्ती असतो तो कितीतरी महिन्यापासून दिवसापासून आपल्याला फॉलो करत असतो आणि आपला लक्षात सुद्धा येत नाही आणि तो एखाद्या वेळेस त्याचा हात मारून घेतो। मग ही चूक कुणाची? ही चूक आपली। तर जेव्हा आपण या मोबाईलचा वापर करतो, ही आपल्यासाठी खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे, तर याचा योग्य वापर करा। नाहीतर आपण चाललोय आपलं ते गाणे ऐकत आणि बोलत, एक चोर लक्षच ठेवू नये तर मी कशी पर्स मारती, कशी पर्स हिसकावतो आणि आपलं लक्षच नाही, कारण आपण कशात आहे, गाणे ऐकण्यात किंवा मोबाईलवर बोलण्यात आहे। तो जेव्हा झटका मारून घेतो तेव्हा आपण ओरडतो, रे माझी चोर चोर चोर, मग काय अर्थ आहे? पण जर तुम्ही ते कानात हेडफोन घालून गाणे ऐकत किंवा कोणाशी बोलत नाही चालले आणि आपला फुल चार्ज मोबाईल सोबत ठेवून इकडे तिकडे लक्ष देत चाललंय, तुमच्या लक्षात येईल की कोण आपला पाठलाग करतोय का। सतर्क राहा। इन शॉर्ट मला हे म्हणायचं आहे की सतर्क राहा। कसं काय, थोडं जवळ जरी आला तुमच्या तर तुम्हाला लक्षात येईल, अरे माझी पर्स तर कोणी ओढण्याचा प्रयत्न करत नाही, ही बाई, हा माणूस, हा मुलगा
हा माझ्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करतोय, हे तुमच्या लक्षात येईल. पण तुम्ही जर त्या फोनचा मिसयूज करत असाल अननेसेसरी, तर तो तुम्हाला घातक ठरू शकतो. त्यानंतर आपलं आहे की जेव्हा आपण मोबाईल चालवतो, बरेच जणांना काय असतं ना, चॅट करत 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 ऑफिसचे मेल्स असतात, ऑफिस एक ग्रुप असतो, त्याच्यावर सुद्धा रिप्लाय द्यायचे असतात, बॉसला रिप्लाय द्यायचा आहे, एम्प्लॉईजला रिप्लाय द्यायचे आहे, किंवा स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली आहे, फ्रेंड्सला काही सांगायचं आहे वगैरे वगैरे. मी कंटिन्यू चॅट करत असतात. ते चॅट करता करता आपलं सगळं लक्ष हे आपल्या स्क्रीनवर असतं आणि समोर एखादा मोठा गोटा येतो, दगड येतो आणि आपण त्याला ठेच लावून पडतो. असा आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करायचा नाही, किंवा एका गड्ड्यात जाऊन पडतो. तर आपल्या मुलीला सांगा की बेटा, घरून निघताना आपला फोन नेहमी फुल रिचार्ज असावा, तो व्यवस्थित ठेव. रस्त्याने जाताना मोबाईलवर गाणे किंवा कोणाशी कंटिन्यू बोलत जाऊ नकोस. आजूबाजूला सतर्क राहून लक्ष ठेव की कोणी आपल्यावर पाळत ठेवतंय का, कोणी आपल्याला फॉलो करतंय का, हे आपणच आपल्या मुलीला सांगायला. त्यानंतर जेव्हाही आपला जो मोबाईल आहे, मी म्हटलं हा स्मार्ट मोबाईल आपला खूप फायद्याचा आहे. आपल्या मोबाईलमध्ये कायम एक स्पीड डायल नावाचं एक ऑप्शन येतं. त्याच्या स्पीड डायलमध्ये आपल्या नियर अँड डिअरचे किंवा हेल्पलाईनचे तुम्हाला जे वाटत असेल ते 3-4 नंबर, मला वाटते मिनिमम काही याच्या 3 असतात, काही याच्या 4 असतात, ज्यांच्या मोबाईलमध्ये जसं असेल 3-4 नंबर स्पीड डायलचे सेव्ह करून ठेवा. कारण बरेचदा काय होतं ना की एखादा अशी सिच्युएशन येते की तिथं आपले हात थरथर कापतात, तोंडातून आवाज निघत नाही, आपण कुठं जाऊन ते कॉन्टॅक्टमध्ये जाऊन नंबर डायल करणार, मग ते वगैरे वगैरे. सो स्पीड डायलवर असल्यावर तुम्ही जस्ट बटन प्रेस केली तो कॉल तिथे जातो. त्याचप्रमाणे तुमचं जे लाईव्ह लोकेशन आहे ते लोकेशन सुद्धा आपल्या नियर अँड डिअरला शेअर करून ठेवा. म्हणजे ते तुम्हाला वारंवार फोन करणार नाही, तुम्हालाही डिस्टर्ब होणार कुठे आहेस, काय आहेस वगैरे वगैरे, आणि ते तुम्हाला ट्रॅक करत राहील आणि त्यांना कळेल की आपली मुलगी सेफ आहे. तर आपण या जी काय आपल्याला देण दिलेली आहे स्मार्टफोन, त्याचा आपण स्मार्टली वापर सुद्धा करायला हवा. आणि आपल्या मुलींना आपल्याला ते शिकवायचं आहे, सांगायचं आहे, आणि आपणही ते करायचं आहे. सो एवढंच मला सांगायचं होतं की टेक्नॉलॉजीचा वापर करायला आपल्या मुलींना सांगा, शिकवा, आणि आपणही करा. तुर्तास इथेच थांबते. या आधीचे एपिसोड जर तुम्ही बघितले नसेल, ज्या आधी मी जे काही भाग केले आहे या माझी लाडली या टायटल खाली, तर त्याच्या सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देते. ते व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या मुलीला सुरक्षित करा. समोर येणाऱ्या संकटांसोबत लढण्यासाठी सक्षम बनवा. तुर्तास इथेच थांबते. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. तुमच्या काही डिमांड्स असतील तर त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा, किंवा तुम्हाला आणखी काही ॲडवाईस द्यायची असेल किंवा काहीतरी माझं काही चुकलं असेल तेही मला सांगायचं असेल, फीडबॅक द्यायचा असेल तोही तुम्ही देऊ शकता. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.